आणि तसेच ऋषी म्हणले की आता हे काही सर्वसाधारण शिष्यासारखे शिष्य नाहीत, हे देवादी देव आहेत आणि त्यांनी या पृथ्वी तलावर अवतार धारण केला आहे आणि हे गुरु परंपरेचा महिमा दाखविण्यासाठी आपल्या आश्रमामध्ये आलेत. आता तू त्यांना काही काम सांगू नको, असं सांदीपानी ऋषी आपल्या धर्मपत्नीला बोलू लागलेले आणि त्याची सुंदर कथा ग्रंथकर्ते सांगू लागलेले. एके दिवशी सांदीपन करावया गेला अनुष्ठान, मागे आश्रमी शेषनारायण सुदामा सहित बैसले. असाच कोणता तरी एक दिवस होता आणि त्या दिवशी आश्रमामध्ये भगवान श्रीकृष्ण, बलराम दादा, सुदामदेव होतेच. पण एका दिवशी असंच सांदीपानी ऋषी बाहेर कुठंतरी तपश्चर्या करण्यासाठी बाहेर गेले होते आणि त्या आश्रमामध्ये काय कथा घडली ते ग्रंथकर्ते सांगू लागलेले. एके दिवशी तो घरात गुरुपत्नी बोलत, सप्तदीन पर्जन्य वर्षत, काष्टे नाहीत घरात, कैसे आता करावे. मग सांदीपानी ऋषी आश्रमाच्या बाहेर तपश्चर्याला गेले होते. घरामध्ये फक्त एकट्या गुरुमाता होत्या. पण गुरुमाता अचानक पावसाळ्याचे दिवस होते आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं आज त्या जंगलामध्ये आश्रमाच्या भोवती चौकट 7 दिवस लगातार पाऊस पडला की पाऊसच उघडला नाही 7 दिवस. आता 7 दिवस पाऊस उघडायचा नाही म्हणल्यावर ते काय पहिले स्लॅबचे घरं नव्हते, सर्वसाधारण गवताचे ते केलेल्या पर्णकुट्या होत्या आणि त्या 7 दिवसामध्ये त्या पर्णकुट्या गळाल्या असत्या. सर्व मधले त्या आश्रमामधले लाकडं भिजले, काय बाकीच्या वस्तू भिजल्या असत्याल आणि असं सर्व भिजल्यावर सहज बोलता बोलता गुरु माय म्हणल्या, 7 दिवस झालं पाऊस पडायला लागलाय, आश्रमामध्ये एक लाकूड वाळलं नाही, स्वयंपाक करायची अडचण झाली, बाकीचे कपडे भिजलेत किंवा धनधान्य भिजलंय, असं त्या गुरुमाता सहजच बोलत होत्या. कानी ऐकताची आयशे वचन, तात्काळ उठले तिघेजण, शास्त्र पुस्तके ठेविली बांधून, अरण्याप्रती चालिले. अहो गुरुमाता ह्या सहज बोलून गेल्या. पण जे सहज बोललं का लेकी बोले सुने लागे, तसं झालं. ते गुरुमाता सहज बोलल्या पण ते भगवंतानं ऐकलं आणि भगवंताच्या लक्षात आलं की नक्की आता गुरुमाता अडचणीत येतात. आणि मग गुरुमातेला अडचण आली तर ती आपल्या मुलांना ते मातेची अडचण सोडविली पाहिजे. मग तसंच भगवंताला वाटलं की गुरुमाता अडचणीत आहेत. मग गुरुमाता अडचणीत आहेत म्हणून भगवंतानं लगेच जे काही आपल्या अभ्यास करण्याचे जे काही शास्त्रचे पुस्तकं होते ते पुस्तकं ग्रंथ बांधून ठेवले. बलरामदादाला बरोबर घेतलं, सुदाम्याला बरोबर घेतलं आणि त्या जंगलामध्ये लाकडं आणण्यासाठी स्वतः भगवंत गुरुमातेची सेवा करण्यासाठी जाऊ लागलेले. शुष्क काष्टे मोडोनी, मोळ्या बांधोनी, तिघाजणी आश्रमा परतले ते क्षणी, तो पर्जन्य पडिला संभावे. अहो हे लाकडं आणण्यासाठी जंगलात निघून गेले. आता गेले लांब आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्या भगवंतांनी, बलरामदादाने आणि सुदामदेवानी मोठ्या मोठ्या लाकडाच्या वाळलेल्या लाकडाच्या मोळ्या बांधल्या. मोळ्या बांधून ते आश्रमाकडं परत येऊ लागले. पण आता मगा जसं दुपारा कुणालाच वाटलं नव्हतं पाऊस येईल, पण अचानक पाऊस आला, सगळे आमचे कंस भिजून गेले. तसं त्या सुदामदेव ते इकडं मोळ्या घेऊन निघले. अचानक धो धो करीत पाऊस आलेला आहे आणि हे सुदामदेव भगवान श्रीकृष्ण त्या जंगलामध्ये पावसामध्ये अडकून पडलेले. चहूकडून दाटले पूर, ओहोळ गंगा भरल्या समग्र, तिघे मस्तकी घेऊन काष्टभार, तैसेची येती त्वरेने. अहो इतका धोधो पाऊस पडला, इतका धोधो पाऊस पडला की सर्व नद्या नाल्याली वड्याली ते पाणी गच्चभर वडे भरले आणि पाणी वाहू लागलं. मग तसेच हे भिजलेले भगवान श्रीकृष्ण, बलरामदादा आणि सुदामदेव यांनी आपण आपल्या मुळ्या डोक्यावर घेतलेल्या आणि आश्रमाच्या दिशेनं ते हळूहळू येऊ लागलेले.
सांदीपान आला आश्रमासी, तो न दिसती राम ऋषिकेशी. मग पुषे स्वश्रेयसी, कोटे गेले रामकृष्ण. अहो हे राम भगवान श्रीकृष्ण बलराम दादा हे लाकडं आणण्यासाठी जंगलात गेले आणि तितक्याच वेळेमध्ये स्वतः सांदीपानी ऋषी आश्रमामध्ये आले. आणि आश्रमामध्ये ऋषी आले तर त्यांना त्या ठिकाणी काही कृष्ण भगवान दिसले नाहीत, बलराम दादा दिसले नाहीत, सुदामा दिसले नाहीत. मग ते आले आपल्या धर्मपत्नीपाशी आले आणि त्यांना ते विचारू लागलेत की आता आश्रमामध्ये हे जे कृष्ण भगवंत आणि बलराम दादा हे दिसत नाहीत, हे कुठं गेलेत असा विचारू लागलेले. की तुला काही सांगितले कारण, तो ते ऋषी पत्नी बोले वचन. ग्रहात काष्टे नाहीत म्हणून मी बोलिले स्वभावेची. आहो त्या वेळेस दिसले नाही त्यावेळेस पत्नीला विचारलं. आता साहजिकच आहे, विचारलं पण पत्नीनं सांगितलं मी काय त्यांना बोलले नाही, पण मी असं सहजच म्हणत होते की आता स्वयंपाक करायचा आहे आणि आश्रमामध्ये वाळलेले लाकडं नाहीत, असं मी माझं सहज बोलत होते. असं म्हणल्यावर ते इथून गेले का काय असा विचार सांदीपानी ऋषी करू लागलेले. ऋषी म्हणे याची कार्या, ते उठून गेले अरण्यपंथे. आहा मूर्खे वैकुंठपती, ते काय कार्य सांगितले. आहो सांदीपानी ऋषीने असं मनात जाणलं की आपली पत्नी सहजच म्हणली, पण हे भगवंतांना ऐकलं आणि ते नक्कीच सरपण आणायला गेलेत, लाकडं आणण्यासाठी गेलेत असं त्यांनी मनोमन जाणलं. आणि आपल्या पत्नीला द्वेषानं राग ते त्यांची निर्वेचना करून बोलू लागलेत की तू काय नसतेस, अगं हे भगवान स्वतः आपल्या घरी आलेत आणि त्यांना तो काम सांगितलंस म्हणून ते आपल्या पत्नीला बोलू लागलेले. परम नष्टा तुम्ही स्त्रिया, महाशोच्या निर्दया. वना धाडिले यादवराया, अनर्थ थोर केला हो. अगं म्हणले तुम्ही असलेल्या स्त्रिया ह्या नष्ट आहेत, लबाड आहेत, दुष्ट आहेत की कोणताही सारासार विचार केला नाही, भविष्य जाणलं नाही किंवा काही विचार केला नाही. विचार न करून अजानतपणानं सहज बोलून गेलात आणि त्या असणाऱ्या देवादिदेव भगवंताला तू आपलं काम सांगितलंस किंवा त्यांच्याकडून सेवा करून घेऊ लागलीस म्हणून ते सांदीपानी ऋषी पत्नीला नावं ठेवू लागलेले. महानिर्दय स्त्रियाची जाती, कपट नाटकी असत्य बोलती. कार्य न ओळखती, अहमती भुलोनिया. तुम्ही असणाऱ्या स्त्रिया ह्या नष्ट आहेत, काय कारण आहे किंवा काय कार्य आहे आणि त्या कार्यासाठी काय कारण आहे त्याचा सारासार विचार काय करीत नाहीत. पण जसं येईल तसं तुम्ही बोलतात आणि बोलून जे सत्कार्य आहे त्या सत्कार्याचा नाश करतात. अशा तुम्ही स्त्रिया लबाड आहेत, नाटकीत, धूर्त आहेत असं ते सांदीपानी ऋषी बोलू लागलेले. आहा मूर्खे काय केले, शेष नारायणा वना धाडिले. बोलता ऋषीच्या डोळासुर आले, कंठ दाटला सद्गदी. अगं हे मूर्ख असणारी तू स्त्रीस आणि तू मूर्ख स्त्री असल्यामुळं तो विनाकारण भगवंताला वनामध्ये पाठविलंस. भगवंत तुझ्यामुळं वनामध्ये गेले आणि आता असं ऋषी त्या धर्मपत्नीला बोलत होते आणि बोलताना स्वतः गहिवर आला, भगवंताला काम सांगितलं म्हणून आणि स्वतः ऋषी शोक करू लागलेले. अरण्यपंथे ऋषी जात अष्टभावे सद्गदी. नाम घेऊन हाका फोडीत, करुणा भरीत हृदय झाले. ज्या वेळेस ऋषींना भगवान श्रीकृष्ण मनात गेलेत म्हणून शोक झाला आणि शोकानं त्या भगवंताला आवाज देऊ लागले की पावसामध्ये मी आता ह्यांना कुठं धुंडू किंवा त्यांना कुठं मी शोधू. म्हणून सांदीपानी ऋषी त्या जंगलात गेले आणि जंगलात गेल्याच्या नंतर हे कृष्णा, हे बलराम, हे सुदामा म्हणून असे नावं घेऊ लागले आणि नावं घेऊन त्यांना आवाज देऊ लागलेले, शोक करू लागलेले.
करुणास्वरानं दुःखानं भगवंताला ते आवाज देऊ लागलेले. हे रामा हे कृष्णा हे मुरहरे हे जनार्दना हे कंसांतका मधुसूदना कालिया मर्दना कैटभारी. हे जनार्दना, हे मधुसूदना, हे कृष्णा, अरे तो काय लहानपणीच पराक्रम केलास आणि मधु नावाच्या दैत्याला मारणारे असे तुम्ही देव आहेत. त्या कंसाला मारणारा असा तू भगवंत आहेस आणि हे कृष्णा तुला मी आता कुठं शोधू. म्हणून ते सांदीपानी ऋषी जंगलामध्ये भगवंताला शोधण्यासाठी जाऊ लागलेले. हे भक्तजन मानस राजहंसा हे कृष्णा विद्या विपिन हुताशा हे वैकुंठपते रमाविलासा कोणे वनी पाहू तुते. हे कृष्णा, अरे तू असणारा या दुष्टांचं मारणारा आणि सज्जनांचं रक्षण करणारा असा तू देवादिदेव भगवंत आहेस. हे कृष्णा, हे शेषशाही भगवंता, मी तुला आता कुठं शोधू असा म्हणू हे सांदीपानी ऋषी भगवंताला हाका मारीत त्या जंगलामध्ये जाऊ लागलेले. आहा कमलपत्राक्षा श्रीरंगा मनमोहना कोमलांगा पुराण पुरुषा मम हृदय भृंगा कोणे वनी पाहू तुते. हे भगवंता, तू असणारा भक्तांचं मनोरंजन करणार मनामध्ये राहणारा असा तू देव आहेस. या सर्व भक्तांचं संरक्षण करणार आहेस. मग भगवंता हे कृष्णा, मी तुला आता या जंगलामध्ये कुठं शोधू, कुठं असशील. म्हणून हे कृष्णा कृष्णा म्हणून आवाज देऊ लागले, हाका मारू लागलेले. तो वर्षत घोर घन दुर्नी येता देखिला जगजीवन सवे सुदाम देव संकर्षण काष्टे घेऊन येती तिघे. अहो त्या असणाऱ्या पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये भगवंताला शोधित सांदीपानी ऋषी जंगलात गेले होते. जंगलात ज्यावेळेस आवाज देत होते त्यावेळेस लांबून त्यांना कुणीतरी येण्याची चाहूल लागली. तिकडून समोरून भगवान श्रीकृष्ण बलराम दादा आणि सुदाम ब्राह्मणाला घेऊन लाकडाच्या मोळ्या बांधून घेऊन येऊ लागलेले त्या सांदीपानी ऋषीनं बघितलेले. जैसी धेनु धावे वस्त देखोन तैसा धावला सांदीपन हरीच्या कंठी मिठी घालून स्पुंदोन रडतसे. अहो ज्या वेळेस भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर बलराम दादाच्या डोक्यावर मोळ्या बघितल्या आणि त्यावेळेस सांदीपानी ऋषींना गहिवर आला. जसं संध्याकाळी शेतात गेलेली एखादी गाय चरायला गेली, गाय वेली वासरू कोट्यात आहे आणि गाय डोंगराला चराय गेली. पण दिवस मावळायच्या टायमाला जशी ती गाय कोणत्याच जनावराचा विचार करीत नाही, वाटानं जशी धडा पळत येती आणि आपल्या वासराजवळ येऊन बिलगती, तसे सांदीपानी ऋषी भगवंताला बघितलं की पळत गेले आणि पळत जाऊन भगवंताच्या गळ्याला प्रेमानं मिठी मारलेली. कृष्णा तुझ पूजिती योगेश्वर आम्ही माता दिले काष्टभार तैसेची आश्रमाले सत्वर उतरती भार काष्टाचे. अहो ज्या वेळेस सांदीपानी ऋषी पळत गेले ना आलिंगन दिलं त्यावेळेस सांदीपानी ऋषी भगवंताला म्हणू लागले की हे देवा, अरे जे असणारे योगी महामुनी तपी जपी सर्व तुझी भेट घेण्यासाठी, तुझं दर्शन घेण्यासाठी जप करतात, तप करतात, योगादी साधन करतात आणि शिंतात, पण त्यांच्या तू दृष्टीला येत नाहीस. आणि तू असा देवादिदेव असलेला भगवंत आणि त्या भगवंताला आम्ही काम सांगितलं असं म्हणून भगवंताला ते गहिवरून भेटलेले. तसेच लाकडाच्या मोळ्या सरपणाच्या मोळ्या डोक्यावर घेतल्या आणि भगवंताला घेऊन सांदीपानी ऋषी आपल्या आश्रमामध्ये आलेले. तो ऋषी पत्नी बाहेर धावत हरीच्या कंठी मिठी घालीत स्पुंदोनी रडत म्हणे अन्याय केला म्या. अहो ज्या वेळेस सांदीपानी ऋषी भगवंताला घेऊन आश्रमामध्ये आले आणि आश्रमामध्ये ऋषी आलेत
त्याची चाहूल सांदीपानी ऋषींच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्यांना लागली. ती धर्मपत्नी असलेल्या त्या गुरुमाता पळत बाहेर आल्या आणि हे कृष्णा, हे बलराम, हे सुदामा म्हणून आवाज दिला आणि त्यांना येऊन बिलगल्यात आणि म्हणू लागल्यात की हे कृष्णा, मी फार मोठा अन्याय केला, मी विनाकारण बोलले आणि तुम्हाला मी काम सांगितलं म्हणून त्या शोक करू लागलेल्या आहेत. आहा वसा माझिया श्रीकृष्णा, कोमल गात्रा शतपत्र नयना, म्यान सांगता पितवसना, का तू गेलासी वनाते. हे कृष्णा, अरे तू माझा शब्द ऐकलास आणि वनाला लाकडं आणण्यासाठी गेलास. हे कृष्णा, मी काही तुम्हाला काम सांगितलं नव्हतं, मग मी काम न सांगतात तुम्ही माझ्या परस्पऱ्या का वनाला गेलात, का लाकडं आणण्यासाठी गेलात, असं म्हणून त्या असणाऱ्या गुरुमाता भगवंताजवळ शोक करू लागलेल्या. श्रीकृष्ण म्हणे, ऐक माते, आम्ही सेवा करावी भावार्थे, आम्हासी थोर गुरुदास्या परते, आणि काही नावडे. ज्या वेळेस गुरुमाता शोक करीत होत्या त्यावेळेस भगवंत गुरुमातेला म्हणू लागले, हे माते, अहो तुमची सेवा करण्यासाठी तर आम्ही या आश्रमामध्ये आलो आणि गुरुसेवा, मातृसेवा, पितृसेवा ह्याच्यासारखं पुण्य दुसरं नाही. मायबाप हेच काशीला जायची गरज नाही, कुठं जायची गरज नाही, देवाला जायची गरज नाही, फक्त आईवडिलाची सेवा करणं, गुरुमातेची सेवा करणं हे सगळ्यात मोठं पुण्य आहे. आणि त्या पुण्यासाठी आम्ही तुमची सेवा करण्यासाठी इथं आलो, तुम्ही काही शोक करू नका, असे भगवान श्रीकृष्ण गुरुमातेला बोलू लागलेले. ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ, काय जाळावा त्याचा परमार्थ, गुरुसेवेविन विद्या समस्त, अविद्या होती जानपा. अहो गुरुमाते, अहो जर ज्या कुणाला गुरुसेवा आवडत नसल तर तो किती जरी विद्वान असला तरी त्याच्या विद्वत्तेला काय उपयोग नाही. जसं पाठीमागं असे असणारे ते जे काही विद्या आहे, ज्याला गुरु आवडत नाहीत किंवा गुरुची सेवा आवडत नाहीत, त्या विद्यार्थ्याचं जिणं हे निष्फळ जिणं आहे किंवा त्याची विद्याही निष्फळ आहे, असं भगवान श्रीकृष्ण गुरुमातेला बोलू लागलेले. जो कंटाळे गुरुसेवेसी, किडे पडले त्याच्या ज्ञानासी, जो स्वामीशी आपल्या द्वेषी, तो महानरकाशी जाई. अहो एखादा जर विद्वान असल आणि त्या विद्वानताला जर गुरुची सेवा आवडत नसेल तर त्याची जी विद्या आहे त्या विद्येला किडे पडतील, असं भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. किंवा जर गुरुसेवा नाही आवडली तर तो नरकात जाईल, असं भगवंत आपल्या गुरुमातेला बोलू लागलेले. तो साई शास्त्रे आला पढोन, तेने केले दान तप कीर्तन, त्यासी देव जरी आले शरण, न करिता गुरु भजन तरेना. अहो एखादा असा विद्वान झाला, इतका विद्वान झाला की त्याच्या मुखातून कथा ऐकण्यासाठी म्हणले लय उद्धार होतोय म्हणून स्वतः देवादी देव त्याची कथा ऐकायला आले, पण त्याची कथा ऐकायला देव आले, पण त्याला जर का गुरुची सेवा आवडत नसेल तर त्याची जी विद्या ही विद्या निष्फळ होईल, त्याची विद्या राहणार नाही आणि त्याच्या विद्या त्याला फळणार नाही. असं असणार आहे गुरुसेवेचं महात्म्य. आणि त्याच्यासाठी माते आम्ही तुमची सेवा करण्यासाठी आश्रमामध्ये आलो, असं भगवान श्रीकृष्ण आपल्या गुरुमातेला बोलू लागलेले. काय कोरडा करुणी जप, व्यर्थ ध्यान खटाटो, काय जळावा त्याचा प्रताप, गुरु स्वरूपण आठवी जो. अहो एखादा रोज उठलं की राम राम करीत जप करतो, दिवसभर जप करतो, रात्रभर जप करतो आणि सर्व जपामध्ये टाईम घालवितो, पण त्याला जर म्हणलं तुझे गुरु म्हणले की ते म्हणतो त्याला माझ्या गुरुला काय येत नाही, त्याच्यापेक्षा मीच लय शहाणा आहे, असं म्हणणाराचा सगळा जप व्यर्थ आहे, त्याचं तप व्यर्थ आहे. असं असणारं भगवान श्रीकृष्ण गुरुमातेचा किंवा आपल्या गुरुचा महिमा गुरुमातेला सांगू लागलेले.
सद्गुरूचे स्मरण न करी नाठवी गुरुमूर्ती अंतरी तो बुडाला घोरी चंद्रार्कवरी दुरात्मा. आवा असा असणारा एखादा मोठा विद्वान शिष्य आहे, त्याला गुरु आवडत नाहीत. असा जर का एखादा कुणी असल तर त्यो जर का नरकात पडला तर त्या नरकात पडलेला जोपर्यंत या धर्तीवर चंद्र सूर्य तारेत तोवरच तो नरकातून बाहेर येणार नाही. असे असणारा गुरु भक्तीचा महिमा भगवान श्रीकृष्ण आपल्या गुरुमातेजवळ सांगू लागलेले. सद्गुरूचे